नमस्कार मित्रांनो, मराठी बोलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि शेतकरी बांधवांमध्ये कर्जमाफीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी विचारत आहेत की नक्की कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होते, ट्रॅक्टरचे कर्ज माफ होते का की फक्त पीक कर्ज? या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेतील उत्तरे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी प्रामुख्याने 3 प्रकारचे कर्ज घेतले जाते. पहिले म्हणजे पीक कर्ज, दुसरे म्हणजे पुनर्गठित पीक कर्ज आणि तिसरे म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज. हे नीट समजून घ्या की सरकार जेव्हा कर्जमाफी जाहीर करते तेव्हा प्रामुख्याने फक्त आणि फक्त पीक कर्जच माफ केले जाते. जर तुम्ही पीक कर्जाचे पुनर्गठन केले असेल तर ते कर्ज सुद्धा माफीच्या कक्षेत येऊ शकते. मात्र तुम्ही ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज, पाईपलाईन, शेडनेट किंवा इतर शेती निगडित कामांसाठी घेतलेली टर्म लोन सरकार माफ करत नाही. याला आधार म्हणून आपण मागील 2 कर्जमाफी पाहूया. 2017 मध्ये जेव्हा 1.5 लाखापर्यंतचे फक्त थकीत पीक कर्जच माफ झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये 2 लाखांपर्यंतचे पीक कर्जच माफ करण्यात आले होते. या दोन्ही वेळी इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जाला माफी मिळाली नव्हती. अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की पतसंस्थेचे कर्ज माफ होईल का? तर मित्रांनो, पतसंस्थांचे कर्ज सहसा माफ होत नाही. कर्जमाफीचा लाभ प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि सोसायट्यांनाच मिळतो. खाजगी बँकांबाबत सरकार काय निर्णय घेते हे शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होते. शेतकरी बांधवांनो, याच काळात महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाने 2 मार्च रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या फेब्रुवारी 2024च्या मानधनासाठी 178 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश सचिव व्ही. रा. ठाकूर यांनी दिले आहेत. तर मित्रांनो, कर्जमाफीबाबतचा हा संभ्रम आता दूर झाला असेल. फक्त पीक कर्जच माफीसाठी पात्र ठरते, इतर कोणतीही कर्जे नाहीत. तुम्हाला काय वाटते, यावर्षी कर्जमाफी व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतीविषयक अशाच नवनवीन आणि अचूक अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.